काय ग, तुझ्याकडे भाजीला काय नसतं का ग नेहमी? हा प्रश्न ऐकून ऐकून ना मला खूप कंटाळा आला आहे. अहो सांगते काय, तर वाटाणे स्वस्त मिळतात तर ते पण आहे घरात. परत कारल्याची भाजी मला खूप आवडते, ते सुद्धा मी आणू शकते. परत दुधी घरात कोणाला आवडत नाही, कोबी कोणाला आवडत नाही, फ्लावर कोणाला आवडत नाही. आता काय काय भाजीची नावं तुम्हाला सांगू मी, कोणाला काय आवडत नाही. सगळं मला आवडतं, पण ह्या तिघांना काही आवडत नाही. माझ्या छोट्या मुलीला अक्षरशः नॉनव्हेज आवडतं. नॉनव्हेज म्हणजे फक्त चिकन आणि फिश, तिला मटण आवडत नाही. मग ती तर म्हणून रोजच चिकन मटण बनव, मग तेच करायचं का मी, सांगा बरं. कोणाकोणाच्या हौशी पूर्ण करायच्या आणि कोणाकोणाच्या नाही करायच्या. मी शेवटी जे जमेल तसं करते. तर आज मी काहीच भाजी बनवली नाही. माझ्यासाठी मी हे फक्त म्हटलं चटणी घेणार आहे. मला म्हटलं तुम्हा तिघांच्या भानगडीत पडायचंच नाही आहे. मग त्या तिघांनी केला वेगळा बेत, म्हणाला आम्ही दूध भाकरीच खाणार. कारण काय करतात, जेव्हा मग मी माझी चिडचिड होते, भांडणं करते ना मी, मग तेव्हा सरळ हे लोक वेगळा पर्याय चूज करतात. तुझी भाजी पण नको, तुझी चटणी पण नको, तुझं काय नको आम्हाला, सरळ दूध दे ना भाकर दे मस्त. आणि खूप पौष्टिक असं हे जेवण असतं दूध भाकरी. आणि तुम्हीही खाऊन बघा, खूप छान लागतं. आणि हा माझा पदार्थ चटणी भाकरी या मिरचीचा ठेचा, हे सगळं अतिउत्तम जेवण आहे. हां, बहुतेक कोणाकोणाला त्रास होतो, ज्याला सूट होत नाही त्याला. पण भाजीपेक्षा चटणीला आणि ठेच्याला खूप छान चव येते. तुम्ही नक्कीच खाऊन बघितलं असेल. पण उगाच नखरे करणारे लोक असतात ना, नाही बाई कोण खायला एवढं तिखट, असे नखरे करतात आणि खातात बरं लपून. अशी माणसं आहेत या जगात.